कपिल आणि प्रतीक. थोडी धाव टप्प्यामध्ये जरा चूक झाली, त्यामुळे हा धनराज जो आहे पुन्हा तयार. पुन्हा थोडं तालतंत्र बिघडलेलं आहे धनराजचं. टॉस वॉकस विन आणि ओके, अजूनही प्रथम सुंदर असा चेंडू. पहिला चेंडू निर्धाव होतोय या चेज मधला. पॉवर प्लेचं षटक आहे. दुसरा चेंडू धनराज. चालू सामन्यामध्ये तिसऱ्यांदा असं होतं की धनराजचं तालतंत्र बिघडलेलं आहे. तो लवकर गतीत येईल, रंगात येईल. वा, सुंदर अकुट टप्प्याचा चेंडू सुंदररित्या धनराजची बॉलिंग इथे पाहायला मिळते. आमंत्रित करतोय आम्ही मंचावर गणेशजी मोडक यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आम्ही अंजपकर आपला शुभ सत्कार करू इच्छित आहोत. गणेशजी मोडक यांना पुन्हा एकदा आमंत्रण. दोन चेंडू निर्धावनंतर तिसरा चेंडू खूप चांगल्यारीत्या खेळलेला हा चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार. 5 नंबरची जर्सी कपिलने परिधान केलेली आहे आणि त्याच प्रकारची बॅटिंग देखील त्यांनी केली. तिसऱ्या चेंडूमध्ये हा चौकार. 3 चेंडू 4 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे मी अंजपकरांना, सर्व ग्रामस्थांना, क्रिकेटवर प्रेम असणाऱ्या उपस्थित असलेल्या सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. सुंदर असा शॉट आणि जातो सीमारेषा पार, षटकार. सुंदर अशी बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला इथे. पहिल्या 2 चेंडूमध्ये थोडा बिचकलेला होता, परंतु नंतरच्या 2 चेंडूमध्ये चांगलं कमबॅक केलंय कपिलनं. दोन्ही स्टार एकमेकावरती वरचढ ठरतायत. कधी धनराजचं पारड जड होतंय तर कधी कपिलचं पारड जड होतंय. पाहूया पुढील चेंडू. चौथी वेल या षटकातली. धनराजचं तालतंत्र बिघडतंय, अजून रंगात येत नाही. त्याच्या रंगामुळे चिंचवलीचं जे गणेगाव चिंचवलीची टीम जी आहे ती फिकी पडत चाललेली आहे. अपील होतंय. विकेट. कपिल प्रयत्न करत होता आपल्या टीमसाठी मोठ्या धावसंख्येची, परंतु धाव कुठत असताना कुठेतरी फटका जो आहे तो फसलेला आहे आणि कपिल आपली विकेट गमावत आहे. त्यानंतर 1 डाऊन दर्शन 12 नंबरची जर्सी घालून आपल्या समोर आलेला आहे. 12 नंबरची जर्सी म्हटलं तर आठवतं युवराज सिंग, आणि अशाच युवराज सिंगची गरज आहे वंजारपाडी टीमला. एक षटक झालेलं आहे आतापर्यंत आणि धावसंख्या झालेली आहे 10. एक विकेट गेलेला आहे. पुढील 3 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता वंजारपाडा टीमला. 3 ओव्हर. 3 ओव्हर आणि 44 धावांची आवश्यकता
चांगला फटका, दर्जेदार फटका या ठिकाणी प्रतीक. पहिला चेंडू झालेला आहे, दुसरा चेंडू हाताळण्यासाठी तयार. फुल टॉस चेंडू मिड ऑफच्या दिशेने. एक धाव ऍड होते वंजारपाडा टीमच्या धावसंख्येमध्ये. प्रमोद 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत. चांगली बॉलिंग म्हणावं लागेल या दुसऱ्या बॉलमध्ये त्यांनी केली होती. आणि तिसरा चेंडू. बॅटची कडा घेऊन चाललेला हा चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं आणि चौकार. वंजारपाडा टीमचं सध्या चर्चा चाललेली आहे की कुठल्याही दिशेनं आणि कुठल्याही परिस्थितीत धावा ऍड होणं गरजेचं आहे आणि अशा धावा ऍड होत आहेत. दर्शन पुढील चेंडू. मिडॉनच्या दिशेने टाकलेला हा एक उत्तुंग असा षटकार. दर्शन त्याच्या हाईटचा पुरेपूर वापर करत आहे. हाईट, ताकद आणि टायमिंगच्या जोरावरती मिळालेला हा षटकार. सॉलिड कमबॅक केलेला आहे वंजारपाडा टीमनं. पहिल्या षटकानंतर पॉवर प्लेचं षटक हाताळताना थोडी दमछाक झाली होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये सॉलिड कमबॅक. दर्शनसाठी पुढील चेंडू. क्लास शॉट, परंतु आणि क्लासच राहील. क्लास शॉट होता, क्लास राहील. सुंदर अशी बॅटिंग दर्शनद्वारे. हा देखील षटकार. या ओव्हर ची उंची, हाईट जी आहे आणि त्यामुळे त्याच्या समोर जर तुम्ही चेंडू टाकाल तर तो सीमेरेषे बाहेरच जाईल. वैयक्तिक 3 चेंडूमध्ये 16 धावसंख्या पटकावलेली आहे. दर्शन तारणहार ठरलेला आहे वंजारपाडा टीमसाठी. पाहूया दर्शन पुढील चेंडूत काय करतोय. वाह वाह, क्या बात है. वाह दर्शन, वाह. काय बॅटिंग चाललेली आहे मैदानामध्ये दर्शनच्या रूपानं. खरं खरं बाहुबली. जसं मी हाईटचं त्याचं वर्णन केलं होतं, अशी हाईट म्हटले की क्रिस गेलची आठवण होते आणि वंजारपाडा टीमसाठी हा क्रिस गेल ठरलेला आहे दर्शन. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 39 धावा. 12 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज वंजारपाडा टीमसाठी. 12 चेंडू आणि 15 धावसंख्या. खरं तर पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये दर्शननं अफलातून बॅटिंग केली आणि धावसंख्या ज्या आहेत त्या खोऱ्याने वसूल केल्या. त्यामुळे वंजारपाडा जी आहे ती टीम सुस्थितीत पोहोचलेली आहे. मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो अंधप ग्रामस्थांना की आपण जर इथे कुठे असाल तर प्लीज आपण मंचावर या. येणारा 12 चेंडू 15 धावसंख्येची गरज. त्याचप्रमाणे या स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक जी आहे ती इथे दर्शनने कमावलेली आहे. क्रॅम्प्स थोडे दर्शनला परेशान करतायत. दर्शन तुझा आता फॉर्म आहे, तुला क्रॅम्प्स काहीच करू शकत नाही, तू फक्त मैदानात राहा. दर्शनसाठी
वंदारपाडा टीम जी आहे टाळ्याने त्याचा हौसला वाढवत आहेत. आता अशाच प्रकारची चमत्काराची जी गरज आहे ती गणेगाव चिंचोली संघाला आहे आणि त्यांचे बॉलर कमबॅक करून चमत्कार करतील अशी आशा त्यांना आहे. यासाठी बॉलिंगसाठी आलेला आहे अभि. बरोबर, गणेगाव चिंचोलीसाठी अभि नाही तर कभी नाही. अभी के अभी विकेट आ जाती अगर ये थ्रो डायरेक्ट हो जाता. अभिचा सुंदर असा चेंडू आपल्याला त्या चेंडूची फेक पाहायला मिळाली. क्रिकेट मध्ये काही होऊ शकतं, तशाच चमत्काराची आवश्यकता आज गणेगाव चिंचोलीसाठी. वाईट चेंडू, वाईट चेंडू टाकला गेलाय, परंतु सामन्याचा जो रोख जो आहे तो वंदारपाड्याच्या दिशेने झुकलेला आहे आणि त्याला कारण दर्शन. दर्शन कडून अजून एक चांगल्या फटक्याचं दर्शन होत असताना एकदम एकदम असं इझी कॅच जो आहे तो ड्रॉप झालेला आहे. अशा रंगतलेल्या सामन्यामध्ये अशा लूज फिल्डिंगची आपण अपेक्षा करू शकत नाही आणि कॅप्टन नितेश जे आहे पहिल्यांदा मला असं वाटतंय की त्याच्याकडून ही चूक झालेली आहे. इझी जो झेल होता तो त्यांनी ड्रॉप केलेला आहे. आणि षटकार, व्हेरी गुड दर्शन. दर्शनच्या बॅटमधून आज चांगल्या षटकारांचे दर्शन होत आहे आणि नितेशनं मला असं वाटतंय गेल्या चेंडूमध्ये कॅच नाही तर मॅच सोडलेला आहे. सुंदर अशी बॅटिंग दर्शनच्या वतीनं वंदारपाडा टीमकडून. अरे बाप, वैयक्तिक 30 धावांवरती दर्शन तू पोहोचलेला आहेस आणि धावसंख्या झालेली आहे 9ला 5 धावांची आवश्यकता. 9 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. दर्शन व्हेरी गुड. दर्शन जे स्क्वेअर चेंडू आहेत त्याला अजिबात प्रतिसाद देत नाही दर्शन, म्हणजे तेवढ्याच बुद्धिमत्तेने तो क्रिकेट खेळतोय. पुढील चेंडू 2 धावांचा कॉल आहे. बिटवीन द विकेट जी रनिंग आहे ती चांगली आहे. दर्शन व्हेरी गुड. मला वाटतं फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. 2 धावांची आवश्यकता. दर्शन कडून अजून एक चांगला फटकार, कार्पेटच्या दिशेने गेलेला हा, कार्पेटला घासून झालेला हा चेंडू. 1 धाव यामध्ये ऍड होते आणि ओव्हरचा लास्ट बॉल आहे आणि विजयासाठी देखील एकाच धावशक्ती आवश्यकता आहे. स्कोर लेवल झालेला आहे आतापर्यंत. जोरदार टाळ्या वंदारपाडा टीमसाठी. वाह, क्या बात है.